अमर्याद गरजा, मर्यादित साधनं आणि त्यांचा पर्यायी उपयोग यांचा मेळ घालायचा म्हणजे अर्थशास्त्र जमवून आणायचं. आणि हे रोजच्या व्यवहारातील अर्थशास्त्र जमवून आणताना नोकरी नसल्यावर जी तगमग होते, जी परेशानी होते, ती नोकरी नसलेले जे अभियोग्यताधारक आहेत, जे सध्या शर्यतीमध्ये आहेत, त्यांच्या इतकी कोणाला माहीत असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ मुदतवाढीला विरोध करून येणाऱ्या 2-4 हजार जागा ह्या पुढील 2-4 महिन्यासाठी लांबवणं आणि त्यातही शासनाचा पुन्हा 11-12च्या व्हॅकन्सी संदर्भातील जे निर्देश आलेले आहेत, तसे निर्देश येणं म्हणजेच मग धोंडा पायावर मारून घेण्यासारखंच आहे. मित्रांनो, जर अजून 10 दिवस मुदतवाढ मिळाली असती तर निश्चितच अजून 3-3.5 हजार व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलला येऊ शकल्या असत्या. आणि मी वारंवार जे व्हिडिओमध्ये सांगत असतो की अगदी 100 व्हॅकन्सीजसाठी सुद्धा लाख फॉर्म येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये 20-25 हजार जागा येणं काही चेष्टा नव्हती. कितीतरी परिवारांचा प्रश्न हा लवकरात लवकर सुटला असता, पण त्या दृष्टिकोनातून काही जणांनी विचार केला नाही. चांगले गुण आहेत, मग आपल्या स्वार्थी भावनेतून फक्त आपलाच विचार करत लवकरच ॲड पडाव्यात आणि मग आपल्याला कधी जॉईनिंग भेटते या संदर्भानेच त्यांनी विचार केलेला आहे. माफ करा, थोडंसं वाईट वाटेल ज्यांना चांगले गुण आहेत ते, पण जागा कुठंच जाणार नव्हत्या. तुमची जागा तुम्ही जरी 150+ 140+ 145+ असाल तर तुम्ही कुठेच जाणार नव्हता. तुमची व्हॅकन्सी ही पक्कीच होती आणि जिल्हा परिषदेलाच पक्की होती. अशा परिस्थितीमध्ये जागा येण्यासाठी, लवकरात लवकर पोर्टलला येण्यासाठी अजून एक यूट्यूबर आहे, त्यांची या बाबतीत तरी मला स्तुती करावीशी वाटते की त्यांनीसुद्धा जागा वाढाव्यात आणि त्यासाठी मुदतवाढ भेटावी अशीच अपेक्षा व्यक्त केली होती. शेवटची मुदतवाढ भेटल्यानंतर यापुढे 99% आपल्याला मुदतवाढ भेटणार नाही हे सुद्धा आपण सांगितलं होतं, पण तशी ती भेटावी यासाठी मी तरी पर्सनली मेल केलेले होते, पण त्या प्रयत्नाला यश आलं नाही. असो, सरते शेवटी काय परिणाम झालेला आहे मग मुदत वाढ न भेटल्यामुळे? या 500-550 संस्था होत्या, त्यापैकी मॅक्सिमम संस्था या शेवटच्या 1 दिवसामध्ये 80%, 70 ते 80% संस्था या काही शेवटच्या दिवशी आपलं अपलोडिंग पूर्ण करू शकलेल्या नाही आहे, जाहिराती अपलोड करण्याचं. आणि मग त्यामुळे त्या जागा ज्या आहेत त्यापैकी बहुतांश संस्थेच्या आलेल्या नाहीत. आणि 500-550 संस्था म्हणजे खूप. एका संस्थेवर आपण जर 5-7 व्हॅकन्सी जरी पकडल्या तर ही संख्या 2-2.5 हजारांच्या घरामध्ये जाते. अशा परिस्थितीत मग आता काय झालेलं असेल? आत्ता एक वेळ असंही वाटत होतं की 25,000 व्हॅकन्सीज येतील, कारण तुम्ही ज्या रिजेक्ट झालेल्या संस्था आहेत किंवा ज्यांचं अपलोड झालं नाही शेवटच्या दिवशी, त्याच संस्था होत्या. काही संस्थांचा संपूर्ण डाटा तयार आहे, फक्त तो अपलोडिंगची प्रोसेस सुरू करणं ते बाकी होतं. अशाही शेकडो संस्था आहेत. म्हणजेच मग पहिल्याच टप्प्याला अजून 5-7 हजार व्हॅकन्सीज असत्या आपल्या वाढल्या असत्या, 100% वाढल्या असत्या. पण आता मात्र मला अशी शक्यता दिसते की 20-21 हजाराच्या घरामध्ये आकडा जास्तीत जास्त 22पर्यंत, नाहीतर ही शक्यता 25पर्यंत वाढलेली होती आणि 25 आल्याही असत्या. पण आता सध्या 20-21 हजार, जास्तीत जास्त 22,000 व्हॅकन्सीज तुम्हाला पवित्र पोर्टल अपलोड झालेल्या किंवा तुम्हाला तुमच्या फर्स्ट फेजसाठी दिसतील. मान्य आहे की यानंतरच्या टप्प्यासाठी सुद्धा व्हॅकन्सी येणार आहेत, सेकंड फेज येणार आहेत. राजकीय घडामोडी जेव्हा नॅशनल स्तरावर मोठमोठ्याल्या घडत असतात, अशा वेळेस काय होईल पुढचं काहीही सांगता येत नसतं. होर्मुझचा प्रश्न अजून संपलेला नाही आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रश्न सुटलेला नाही आहे. 90 रुपयाचं पेट्रोल 4 महिन्यामध्ये 113 रुपयावर गेलेलं आहे. अशा परिस्थितीत पुढची टप्पा कुठपर्यंत लांबेल या बाबतीत ही आपल्याला आत्ताच काही भविष्यवाणी करता येत नाही. तरी आजच्या अंदाजानुसार फर्स्ट फेजला 21 ते 22 हजार जागा येतील आणि आपण अजून थोडं थांबलो असतो किंवा शासनाने अजूनही तशी भूमिका घेतली तर निश्चितच या व्हॅकन्सीज ज्या आहेत यांची संख्या 25 ते 27 हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकते. त्यासाठी परत आपणही मेल केलेले आहेत, आपल्या स्तरावर आपणही प्रयत्न करत आहोत मुदतवाढ भेटावी. आणि हे फक्त
उच्च गुण असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी नाही, जे विद्यार्थी बाउंड्रीवर आहेत, ज्या विद्यार्थ्याचं 120, 110, 100 किंवा अंडर 110च्या आहेत, 110च्या आत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट फेजला ते लागावे, जेणेकरून सेकंड फेजला सुद्धा त्याचा फायदा होईल. ज्या रिकाम्या व्हॅकन्सीज राहतील 1.1 पद असल्यामुळे त्यासुद्धा फर्स्ट फेजला जर जास्तीत जास्त आल्या तर तिथं व्हॅकंट राहणाऱ्या पोझिशन ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला सेकंड फेजला बघायला भेटू शकतात. आपण तशी मागणीसुद्धा करणार आहोत. फर्स्ट फेज झाल्यानंतर रिक्त अपात्र जागांची यादी सेकंड फेजलाच घ्यावी किंवा तिथेच इन्क्लूड कराव्यात या संदर्भातील मागणी आपण सुरुवातीपासूनच यावेळेस करणार आहोत, जेणेकरून सेकंड फेज यायच्या अगोदर शासनाला सॉफ्टवेअरमध्ये तसे बदल करून किंवा आवश्यक ती माहिती गोळा करून त्या संदर्भामध्ये पावले उचलता येतील. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.